प्रकाश आंबे यांचं प्रकाशन झालेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक, ज्याच्यावर गोविंद पानसरे साहेबांचा उल्लेख केला पण त्याचा लेखक म्हणून उल्लेख नाही, त्या पुस्तकाच्या संदर्भात मी प्रकाश आंबे यांना फोन करून, प्रकाश भाऊ आपण हे पुस्तक प्रकाशित केलं आहे का, इथून मी सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज हे करोडो देशवासियांचं दैवत आहे. त्यांना महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये आपण सगळेजण दैवत मानतो. त्यांचा कुठेही उल्लेख करताना श्री छत्रपती शिवाजी महाराज असाच उल्लेख केला जातो. आणि यापूर्वीसुद्धा विधानसभेमध्ये मी राज्यातल्या जेवढ्या संस्था असतील ज्याला शिवाजी नाव असेल त्या शिवाजीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज अशा नावाच्या संस्थामध्ये दुरुस्ती करावी आणि हे नाव टाकावं असं आग्रही मागणी मी केली. शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव बदलताना सुद्धा मी त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था असं नाव आपण करावं, शिवरायांचं अपमान करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जगणारे आम्ही लोक आहोत, त्यांच्या नावाने मरणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणून पदोपदी त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. या पुस्तकामध्ये कमीत कमी 500 ते 700 वेळेस शिवाजी नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे, एकही उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी तर शिवाजी महाराज मराठा वंशाचे नव्हते असं पण आहे, काही आणखी आक्षेप आहे. मला त्या पुस्तकाबद्दल माझा काही आक्षेप नाही. ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा. मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किमान छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा. आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका. बून से गई व हौद से नहीं आती. मुळात आमदार गायकवाड यांनी ज्या अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये अतिशय चीड आणणारी अशा प्रकारची शिवीगाळ ही प्रशांतजी आंबे यांच्या आईविषयी, बहिणीविषयी केलेली आहे, ती ऐकल्यानंतर कोणाच्याही तळपायाची आग ही मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर कॉम्रेड गोविंदजी पानसरे यांच्या संदर्भातही अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. तसंच छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख हा त्यांनी सुद्धा केलेला आहे. हे सगळं बोलल्याच्या नंतर आता ज्यावेळी कारवाई होईल अशी भीती वाटते त्यावेळी मग माफीनामा थातुरमातुर हा त्यांनी मागितलेला आहे. आणि ही काही पहिली वेळ त्यांची नाहीये. याआधी जर आपण इतिहास पाहिला तर याआधी अशा अनेक चुका त्यांनी केलेल्या आहेत. अनेक वेळा चुकीची वादग्रस्त वक्तव्य करायची आणि नंतर कारवाईच्या भीतीपोटी माफी मागायची. माणूस कोणाला म्हणायचं, एकदा जर चुकला तर त्याला माणूस म्हणता येईल, परंतु वारंवार चुकीची वक्तव्य करून मग कारवाईच्या भीतीपोटी वारंवार माफी मागणाऱ्याला माफीवीर नाही म्हणणार तर काय म्हणणार.